नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. पहिलं गणित आहे. सायलीने धावण्यामध्ये 4 किलोमीटर अंतर 20 मिनिटात पूर्ण केले. तर एका मिनिटात तिने पार केलेले अंतर किती असेल? आता या ठिकाणी सर्व पर्याय बघा आपल्याला मीटरमध्ये दिलेले आहेत. मग सुरुवातीला आपण हे जे 4 किलोमीटर आहे, किलोमीटर मधलं अंतर आपण अगोदर मीटरमध्ये कन्वर्ट करूया. मग 4 किलोमीटर म्हणजेच 4000 मीटर. 4 किलोमीटर म्हणजे 4000 मीटर. आता हे 4000 मीटर किती मिनिटात? 20 मिनिटात पार केले. 4000 मीटर एकूण 20 मिनिटात पार केले. तर मग आपल्याला एका मिनिटात किती अंतर कापलं असेल हे काढायचे. या बाजूला आहे मिनिट आणि या बाजूला आहे अंतर. आता हे 20 मिनिट आहेत आणि हे 1 आहे. हे 20चं 1 होण्यासाठी इथे काय करावं लागलं? तर या 20ला जेव्हा आपण 20 ने भाग देतो तेव्हा 20 भागीला 1, 20 भागीला 20 बरोबर 1. मग तसंच या ठिकाणी सुद्धा या 4000 ला सुद्धा 20 ने भाग द्या. मग आपण जर 4000 ला 20 ने भाग दिला तर या ठिकाणी भाग बसतो 200चा. आणि हे कशामध्ये आलेलं आहे? हे आलेलं आहे मीटरमध्ये. पर्याय क्रमांक 2. सुरुवातीला किलोमीटरचं मीटरमध्ये करा. मग 4000 मीटर 20 मिनिटामध्ये. तर 1 मिनिटामध्ये किती अंतर? मग हे 20चं 1 कसं झालं? तर 20ला 20 ने भाग दिला. सेम या 4000 ला सुद्धा 20 ने भाग द्या, आपल्याला उत्तर मिळेल. बघूया पुढील गणित. 1 ते 100 पर्यंत 2 अंकी एकूण किती मूळ संख्या आहेत? आता 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्या एकूण आहेत 25. त्यामधल्या जर 1 अंकी मूळ संख्या आपण काढल्या म्हणजे 2, 3, 5 आणि 7 ह्या आहेत 1 अंकी. ते 4 नाही 7 आहेत. इथे 1 अंकी एकूण मूळ संख्या झाल्या 4. ठीक आहे. आणि 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25. मग आपल्याला विचारलेलं काय की एकूण 2 अंकी किती? मग एकूण 1 अंकी या 25 मधून वजा केले किती आहे? 4. तर आपल्याला एकूण 2 अंकी मिळतील. 25 वजा 4 21. बघूया पुढील गणित. 5, 0, 9, 4 आणि 6 या अंकांपासून तयार होणारे 6 अंकी कमाल व किमान संख्येतील अंतर, फरक किंवा वजाबाकी काढायची. या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. मग कमाल संख्या म्हणजे आपण काय करतो तर त्या संख्येचा उतरता क्रम घेतो. मग उतरता क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 9, त्यानंतर 6, 5, 4 आणि 0. आता आपल्याला घ्यायचंय 6 अंकी किमान संख्या. किमान संख्या म्हणजे उतरताच्या उलट चढता क्रम. सर्वात लहान अंकापासून पण 0 सोडून म्हणजे 4, त्यानंतर 0, 5, 6 आणि 9. आता या दोघांमधलं आपल्याला काढायचं आहे फरक किंवा अंतर वजाबाकी. मग या शून्यातून हे 9 जात नाहीत. मग इथे हातचा घ्यावा लागेल. इथे राहतील 3. 10 वजा 9 1. 3 मधून 6 जात नाहीत. परत इथे हातचा इकडे राहिले 4. हे झाले 13. मग 13 मधून 6 गेले उरले 7. 4 मधून 5 जात नाहीत. परत हातचा घ्या. इथे 5 राहतील आणि इथे होतील 14. 14 वजा 5 9. 5 वजा 0 5 आणि 9 वजा 4 5. बघूया पुढील गणित. पुढीलपैकी कोणत्या संख्येची अधिकतम सन्निकटता या दिलेल्या संख्येशी आहे? आता या ठिकाणी पर्याय असे आहेत 89, 90, 91, 97 असे जर पर्याय असतील तर आपल्याला या संख्येला जवळच्या पूर्णांकात पूर्ण करायचं आणि त्यांचा करायचा गुणाकार. मग 12.95 म्हणजेच 13 आणि 7.09. आता हे 09 आहे म्हणून याला लिहिता येते आपल्याला 7 आणि 13 गुणिले 7 बरोबर 91. बघूया शेवटचं गणित. 11 आंब्यांच्या झाडांना प्रत्येकी 11 आंबे लागले होते. वादळाने त्यातील 8 झाडावरील प्रत्येकी 8 आंबे आणि 3 झाडावरील सर्व आंबे पाडले. तर झाडावर किती आंबे शिल्लक राहिले?
आता एकूण झाडं आहेत 11 आणि प्रत्येक झाडाला आंबे आहेत 11. म्हणजे एकूण आंबे या ठिकाणी 11 गुणिले 11 म्हणजेच 11चा वर्ग 121. आता वादळामुळे किती पडले? तर 8 झाडावरील प्रत्येकी 8 म्हणजे 8 गुणिले 8 हे झाले 64 आणि 3 झाडावरील सर्व. आता हे सर्व म्हणजेच काय? प्रत्येक आंब्याला किती आंबे होते? 11 होते. मग 3 झाडावरील सर्व म्हणजे इथे प्रत्येकी 11, 3 गुणिले 11. मग 11 गुणिले 3 बरोबर 33. तर हे सर्व मिळून वादळाने पडलेले आहेत. मग 4 अधिक 3 7 आणि 6 आणि 3 9. मग आपल्याला विचारलेलं आहे किती आंबे शिल्लक राहिले. मग हे जे 121 आहेत पूर्ण आंबे आहेत 121 वजा करावे लागतील वादळामुळे पडलेले 97. चला या ठिकाणी 11 इथे 2 11 वजा 7 4 2 मधून 9 जात नाहीत. मग हातचा घ्या 12. इथे सुरुवातीला एकच राहिला कारण इकडला एक आपण इथे दिलेला आहे. तर इकडे सुरुवातीला 1 होता आणि हा 1 आल्यामुळे इथे झाले 11. आता या ठिकाणी 11 वजा 9 2. मग एकूण आंबे किती शिल्लक राहिले? 24. धन्यवाद.